बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईमधून येते। मुंबईतल्या गोरेगावमधील नागरी निवारा भागात 60 ते 70 रिक्षा अज्ञातांनी फोडल्याचं समोर येते। पार्किंगच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, कधीची घटना आहे, काय अधिक अपडेट आहे? आज सकाळचीच घटना आहे ही आणि सकाळी ज्यावेळी मॉर्निंग वॉकला लोक बाहेर पडली होती त्यावेळी त्यांना ही घटना आढळून आली होती। नागरी निवारा जी वस्ती आहे दिंडोशीच्या पुढे गोरेगावला, त्या ठिकाणी अनेक रिक्षा ज्या आहेत त्या पार्क केलेल्या असतात। रोज या ठिकाणी सुमारे 200 ते 150 रिक्षा ज्या आहेत त्या पार्क केलेल्या असतात। पण काल अचानक याच पार्किंगच्या वादातून 60 ते 70 रिक्षा ज्या आहेत त्या या ठिकाणी फोडलेल्या आहेत। त्यांची त्या रिक्षा ज्या आहेत त्यांच्या काचा फोडलेल्या आहे असं एकूण निदर्शनास आलं होतं। ह्याच्यानंतर सकाळी या ठिकाणी पोलीस आले। पोलिसांनी आता दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करून घेतलेला आहे। पण तरी देखील हा जो वाद आहे तो पार्किंगचा वाद आहे आणि कोणी नेमक्या रिक्षा पार्क करायच्या आणि त्याचे पैसे कोणी घ्यायचे यावरूनचा हा वाद आहे। त्याच्यातून हे कृत्य घडलेलं आहे। हा जो पूर्ण विभाग आहे या ठिकाणी लोकांना चालायला देखील जागा नाही, पण त्या ठिकाणी रिक्षा पार्क केलेल्या असतात। अनेक वेळा या नागरिकांनी ज्या आहेत त्या या रिक्षा पार्किंगच्या विरोधात तक्रार देखील केलेली आहे, तर देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही। शेवटी काल या पार्किंगच्या वादातून अशा प्रकारची घटना घडलेली आहे। सध्या तरी पोलीस याबाबत आणखी शोध घेतात की नेमकं कोणी या रिक्षा फोडल्या आणि त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं। दीपक, अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।